नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. जया नावडे नाम त्याय मजाची, विकल्पे उठे तर्क त्या नरकचीची, म्हणोनी अति आदरे नाम घ्यावे, मुखे बोलता दोष जाती स्वभावे. या श्लोकामध्ये समर्थांनी नामस्मरणाचा महिमा वर्णन करण्यासाठी नामस्मरण केले नाही तर काय होऊ शकेल याचे वर्णन केले आहे. बऱ्याचदा व्यवहारातही आपण एखाद्याला काही पटवून देताना तू हे असे केले नाहीस तर त्याचे काय परिणाम होतील हे सांगतो. त्यामुळे तरी ती व्यक्ती आपले ऐकेल असे आपल्याला वाटते. समर्थही यासाठी आपल्याला नामस्मरण केले नाही तर त्याचे दुष्परिणाम वर्णन करून सांगत आहेत. समर्थांनी म्हटले आहे की ज्याला नाम आवडत नाही म्हणजेच तो नामस्मरण करणार नाही, त्याला यमाचा जाच सहन करावा लागेल. यमाचा जाच म्हणजे काय तर मृत्यूला सामोरे जाणे. जर कुणी नामस्मरण केले नाही तर साहजिक त्याचे आयुष्य संपले तरी त्याचे मन प्रापंचिक आसक्तीतून बाहेर पडणार नाही. त्याचे मन ऐहिक सुखाकडेच ओढ घेईल. त्यामुळे अंतसमयी त्याच्या इच्छा वासना अपूर्ण राहिल्याने तो जन्म घेईल व पुन्हा मृत्यूच्या फेऱ्यात अडकेल. म्हणजेच जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून तो मुक्त होणार नाही. हा जन्म मृत्यूचा फेरा म्हणजेच यमाचा जाच होय. ज्ञानदेवांनी हरिपाठातही सांगितले आहे, हरिपाठी गेले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे काळगोत्र वरची येले. हरिविणे जन्म तो नरकची पैजाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय. दुसऱ्या चरणात समर्थ सांगतात, विकल्पे उठे तर्क त्या नरकचीची. याचा अर्थ असा की जो माणूस रामनाम घेण्याऐवजी त्याबद्दल साशंक होतो, मनात द्वंद्व निर्माण करतो, त्याला नरक यातना भोगाव्या लागतात व त्याची सर्वत्र छीतू होते. म्हणजेच ज्याच्या मनात शंका आहे तो नुसतेच तर्कवितर्क लढवीत बसतो. खरे काय खोटे काय हे त्याला कळत नाही. तो स्वतःही काही करत नाही व इतरांनाही तो त्यापासून परावृत्त करतो. अशा माणसाचे मन सतत अस्थिर असते. तो अस्थिर असलेल्या अशांत असलेल्या मनाला ऐहिक सुखाचा रस्ता दाखवतो व वासनारूपी नरकात तो बुडून जातो. काम, क्रोध, मद, मत्सर यात रममाण होतो. परस्त्री, मदिरा, जुगार यातच त्याला समाधान वाटायला लागते व अंती त्याला दुःख आणि दुःखच प्राप्त होते. जिवंत असूनही त्याला नरक यातना भोगाव्या लागतात व इतरे जनात त्याची छीतू होते. यासाठीच समर्थ आपल्याला उपदेश करतात की जन्ममृत्यूच्या फेऱ्यापासून सुटका करण्यासाठी, जिवंतपणाच्या नरकयातनेपासून वाचण्यासाठी व मोक्ष मार्ग मिळवण्यासाठी आदराने, प्रेमाने, श्रद्धेने भगवंताचे नाव घ्यावे. एकदा का तुम्ही नामस्मरण सुरू केले म्हणजे आपल्यात असलेले दोष सहजपणे निघून जातील. दोषांची जागा सद्गुण घेईल. मन निशंक होईल. एकदा का मन मोकळे झाले म्हणजे ते आपोआप ऐहिक सुखाची वाट सोडून परमार्थाकडे धावू लागेल. अशा मनाला परमेश्वर प्राप्तीची ओढ लागेल व अशा भक्ताला निश्चितपणे मोक्ष मार्ग सापडेल. जय जय रघुवीर समर्थ.